मीरा भाईंदर के लोगों के लिए एक बड़ी खुशखबरी। अब वाहन पंजीकरण, ड्राइविंग लाइसेंस, फिटनेस जांच और अन्य परिवहन संबंधी सेवाओं के लिए दूर जाने की जरूरत नहीं पड़ेगी। राज्य सरकार ने मीरा भाईंदर में 28वें उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय RTO को मंजूरी दे दी है। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने इस महत्वपूर्ण घोषणा को करते हुए कहा कि इससे स्थानीय नागरिकों को सुविधाजनक सेवाएं मिलेगी और समय की भी बचत होगी। अब तक लोगों को अपने वाहन पंजीकरण और अन्य कार्यों के लिए थाने या अन्य RTO कार्यालय का रुख करना पड़ता था, लेकिन अब यह सभी सेवाएं मीरा भाईंदर में ही उपलब्ध होगी। इस निर्णय से न केवल प्रशासनिक प्रक्रिया आसान होगी, बल्कि ट्रैफिक और अन्य परिवहन समस्याओं का समाधान भी होगा। शहरातील नागरिकांना शुभेच्छा देतो। आमचे मीरा भाईंदरचे महानगरपालिका आयुक्त राधाविनोद शर्माजी, आमच्या RTO हेमांगिनी पाटील आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आजपासून ह्या मीरा भाईंदर मधील RTO कार्यालयाचं लोकार्पण आम्ही आज करतोय। ह्या RTO मध्ये MH58 म्हणून याला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। परिवहन मंत्री झाल्यानंतर मी घोषणा केली होती की मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी MH58 हे कार्यालय RTOचं आम्ही निर्माण करणार आहोत, जेणेकरून मीरा भाईंदर शहरातील जनतेला ठाणेपर्यंत जावं लागणार नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर केल्यात आणि या ठिकाणी जे ठाण्याचा आमचा जो स्टाफ आहे तो या ठिकाणी आता आजपासून बसायला सुरुवात करणार आणि ज्या काही नवीन गाड्या घ्यायच्या आहेत किंवा पासिंग आहे किंवा लायसन्स आहे, पूर्णपणे ह्याच कार्यालयातून आता सुरुवात आम्ही केलेली आहे। मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामधील जवळजवळ 3 एकरची लँड ही उत्तम येथे आम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने दिलेली आहे। त्यात ती जागा सुद्धा ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच म्हणजे पुढील 2 महिन्यामध्ये त्या जागेचं भूमिपूजन करून एक अद्ययावत म्हणजे ट्रॅकसह आम्ही ती त्या ठिकाणी RTO कार्यालयाला सुरुवात करणार आहोत। त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील भविष्यामध्ये 50 वर्षात तरी परत काही अडचणी निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आम्ही ह्या RTO कार्यालयाची निर्मिती करणार आहोत। त्यामुळे शहरातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आता पूर्तता झाली आहे।